स्वागत आहे तुमचं परत एकदा DPT मेडिकल कन्सल्टन्सीमध्ये। आज आपण चर्चा करणार आहोत जे काय आपले गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहेत त्या कॉलेजमध्ये जर तुम्ही MBBS कोर्सला कॅप राउंड 1 मध्ये ॲडमिशन करायचा विचार करतात तर 2026-27 मध्ये कॅप राउंड 1 चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असणार आहे त्याची आपण सविस्तर चर्चा छोट्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट क्लिअर होऊन जातील। जर तुमचा एखादा डाऊट शिल्लक असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, मी त्याचा रिप्लाय करून तो सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेल। त्याचबरोबर जर तुम्हाला DPT मेडिकल कन्सल्टन्सीकडून पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअपवर मेसेज करा, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग आणि पर्सनल गाईडबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू। त्याचबरोबर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमची कॅटेगरी शेअर करणार आहे। तुमच्या कॅटेगरीमधून ज्या काय जनरलमधून सीट असतात त्यांच्यामधून जर तुम्हाला सीट अलॉटमेंट हवा असेल तर तुमचा कॅटेगरी रँक किती असायला हवा याची इन्फॉर्मेशन देणार आहे। त्याचबरोबर तुमच्या कॅटेगरीमधून ज्या मुलींसाठी जागा आहेत तर त्या मुलींसाठी जागांमध्ये जर तुम्हाला सीट अलॉटमेंट हवं आहे तर त्या कंडिशनमध्ये तुमचा कॅटेगरी रँक किती असायला हवा याची मी सविस्तर माहिती शेअर करणार आहे। फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो कॅटेगरी रँक मी शेअर करतोय ना तर जी आपली 2026 ची SML लिस्ट आलेली त्या SML लिस्ट मध्ये तुमचं नाव आहे आणि तुमच्या नावाच्या समोर कॅटेगरी मेन्शन आहे, कॅटेगरीच्या समोर जो रँक मेन्शन आहे ना तो रँक तुमच्या या ठिकाणी रिक्वायर्ड असणार आहे। ही गोष्ट लक्षात घ्या, कारण आपल्याला जे सीट अलॉटमेंट केलं जातं ना तर आपल्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत आणि आपल्या कॅटेगरीमधून किती रँक आहे त्यानुसार सीट अलॉटमेंट होतं आपल्याला। त्याच्यामुळे आपल्याला आपला कॅटेगरी रँक किती हे बघणं खूप जास्त महत्त्वाचं राहतं आणि आपल्या जेवढ्या कॅटेगरीच्या सीट आहेत तेवढा जर कॅटेगरी रँक असेल तर आपल्याला शुअरिटीने 100% सीट अलॉटमेंट होतं। आणि हा जो आहे तो फक्त कॅप राउंड 1 चा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे, कॅप राउंड 2 कॅप राउंड 3 चा कट ऑफ वेगळा असणार आहे। ही गोष्ट तुम्हाला लक्षात घेणे, मग तो कॅप राउंड 1 पेक्षा जास्त पण जाऊ शकतो किंवा कॅप राउंड 1 पेक्षा कमी पण जाऊ शकतो। ते डिपेंड करतं की ऑल इंडिया कोट्यामधून किती मुलं जातील किंवा वरी जर एखाद्या मुलांना चॉईस फिलिंग केली नसेल तर तो मुलगा जर कॅप राउंड 2 मध्ये परत येईल किंवा ऑल इंडिया कोट्यामधून जो अलॉटमेंट केलेला मुलगा तो जर समजा कॅप राउंड 2 ला परत स्टेटमध्ये आला तर त्या कंडिशनमध्ये उरलेल्या जागा तोच मुलगा कन्फर्म करेल आणि मग कॅप राउंड 1 पेक्षा पण कॅप राउंड 2 कॅप राउंड 3 चा कट ऑफ बऱ्याच वेळा काही कॉलेजचा जास्त पण जातो काही कॉलेजचा कमी पण जातो। ते डिपेंड करतं की सीट किती वॅकंट येतील कॅप राउंड 2 कॅप राउंड 3 मध्ये। पण जे राउंड 1 मध्ये अलॉटमेंट होतं MBBS कोर्ससाठी ते शुअर अलॉटमेंट राहतं। कॅप राउंड 1 च्या नंतर जे अलॉटमेंट होतं ना ते थोडं लकीली आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो। तर कॅप राउंड 1 चा एक्सपेक्टेड कट ऑफ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी काय असणार आहे याची आपण चर्चा करूया। सगळ्यात अगोदर SC कॅटेगरीमधून जनरलचे जे सीट असतील SC कॅटेगरीमधून त्यासाठी 684 कॅटेगरी रँक आणि फिमेलसाठी या ठिकाणी 656 एवढा कॅटेगरी रँक तुम्ही कन्सिडर करू शकतात। जर आज जे सीट मॅट्रिक्स येणार आहे त्या सीट मॅट्रिक्समध्ये 2025 ला जेवढ्या जागा होत्या गव्हर्नमेंट MBBS कॉलेजच्या SC कॅटेगरीसाठी किंवा तुमच्या कॅटेगरीमधून तेवढ्या जर जागा आल्या तर हा जो कट ऑफ आहे या ठिकाणी तुम्ही व्हॅलिड पकडू शकतात। पण एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरला असेल तुमचं नाव SML लिस्टमध्ये असेल मग तुमचा किती कमी स्कोर असो काही फरक पडत नाही, तुम्ही कॅप राउंड 1 पासून लास्ट राउंड पर्यंत जेवढे MBBS चे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत तेवढे सगळे फील करणार आहे, जेणेकरून समोरच्या मुलांना स्किप केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी सीट अलॉटमेंट होऊ शकतं आणि तुमचं कुठल्याही प्रकारे वार्षिक नुकसान होणार नाहीये। यानंतर ST कॅटेगरीचा विचार केला तर लास्ट इयर 342 कॅटेगरी रँक व सीट अलॉटमेंट झालेलं होतं जनरलमधून आणि 254 मार्कावर ST कॅटेगरीमधून फिमेलला सीट अलॉटमेंट झालेलं होतं कॅप राउंड 1 मध्ये, जे की सगळ्यात शेवटचं क्लोजिंग कॉलेज होतं GMC गडचिरोली। त्या ठिकाणी कॅटेगरीनुसार जे आहे ते कॉलेजचं नाव चेंज होणार आहे हे तुम्हाला लक्षात घेणं आहे। SC कॅटेगरीसाठी सगळ्यात कमी रँक जे कॉलेज अलॉटमेंट झालं होतं ना ते GMC गडचिरोली होतं। बाकी कॅटेगरी बदलली, कॉलेजचं शेवटचं अलॉटमेंट पण बदलतं, ही गोष्ट लक्षात ठेवा। फीच्या कॅटेगरीमधून जनरलमधून 143 या ठिकाणी मुलींसाठी 158, NTB कॅटेगरीचा विचार केला तर 122 जनरल मुलींसाठी 127, NTC कॅटेगरीमधून 171 जनरल 186 मुलींसाठी, NTD कॅटेगरीचा विचार केला तर 136 जनरल 134 मुलींसाठी, OBC कॅटेगरीमधून 1046 जनरलमधून 1038 जे आहे ते मुलींसाठी तुम्हाला कट ऑफ बघायला भेटेल। काही ठिकाणी तुम्हाला फिमेल कोट्याचा कट ऑफ जास्त बघायला भेटतो कारण त्या कॅटेगरीमधून एज्युकेशन घेणाऱ्या मुलींची संख्या जास्त असते आणि काही ठिकाणी बाकी तुम्हाला हे ऑदर रिझर्वेशन जे दिसते ते कुठल्याही प्रकारे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये नसतात, हे रिझर्वेशन फक्त आणि फक्त तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये बघायला भेटतील। तर हा एक्सपेक्टेड कट ऑफ होता कॅप राउंड 1 साठी SSPM मेडिकल कॉलेज सिंधुदुर्गचा, तो मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्यासोबत जुळून राहा, जेणेकरून फ्युचरमध्ये आम्ही कधी पण कोणतीही अपडेट शेअर करू ती तुम्हाला याच यूट्यूब चॅनल आणि याच नावानं जे आमचं इंस्टाग्राम पेज आहे तिथं 100% मिळत राहणार आहे। आणि तुम्हाला जर DPT मेडिकल कन्सल्टन्सीकडून पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडन्सची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअपवर मेसेज करा, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग आणि पर्सनल गाईडन्सची इन्फॉर्मेशन जी आहे ती 100% शेअर करू।